हॅलो गाईज, या आहेत ऋतुजा देशमुख, माझ्या एंगेजमेंट ब्राईड. बघू शकता तुम्ही त्यांचा मेकअप किती फ्लॉलेस दिसतो आहे. सो गाईज, यांचा मेकअप मी स्टार्ट केला होता स्किन प्रिपरेशनपासून. तर भरपूर साऱ्या बिगनर मेकअप आर्टिस्टला हाच प्रॉब्लेम येतो की ब्राईडला जर आपल्याला शीट मास्क किंवा आय पॅचेस अप्लाय करायचे आहे, त्यांची स्किन हायड्रेट करायची आहे, तर या स्टेप केव्हा यूज कराव्या किंवा या स्टेप केव्हा कराव्या. तर गाईज, सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या ब्राईडच्या स्किनला प्रॉपरली क्लेन्झिंग करून घ्या. वेट वाईप्सने करा, अदरवाईज क्लेन्झिंगनी. त्यानंतर तुम्ही तुमच्या ब्राईडच्या फेसवरती रोज वॉटर अदरवाईज टोनर अप्लाय करा. छान असं टोनर सुकल्यानंतर तुम्ही तुमच्या ब्राईडला आय पॅचेस किंवा हायड्रेटिंग मास्क ॲप्लिकेशन करा. आणि हे मास्क स्किनवरती ठेवण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनटाचा अंतर द्या. तोपर्यंत तुम्ही आय मेकअप कंप्लीट करू शकता, अदरवाईज हेअरस्टाईल कंप्लीट करू शकता. आणि प्रॉपरली स्किन हायड्रेट झाली आहे हे बघून तुम्ही ते शीट मास्क रिमूव्ह करता. आणि त्यानंतर जे काही सिरम फेसवरती राहतं ते पुसू नका किंवा धुवू नका. त्याला प्रॉपरली मसाज थ्रू स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्या. आणि त्यामुळे स्किन हा हायड्रेट दिसतो आणि आईचा पफिनेस कमी होतो. सो गाईज, ही टिप्स तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट थ्रू नक्की कळवा.